आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार, तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदे गटाच्या वाटेवर. मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत. खात्री पटेल तेव्हा स्वबळाचे सांगतो, मात्र मनपा निवडणुकीमध्ये सूड उगवाच. उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते, घरात बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर टोला. शिवसेनेच्या बीकेसीमधील मेळाव्याला तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अनुपस्थित. तानाजी सावंत आणि सत्तार नाराज असल्याच्या चर्चा. मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला. सैफनं चाकू हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. वांद्र्यामधील राहत्या घरी पोलिसांकडून सैफचा जबाब नोंदवण्यात आला. सैफ हल्ला प्रकरणामधील आरोपीला आज पोलीस कोर्टात हजर करणार. आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. जळगाव रेल्वे दुर्घटना प्रकरणाची 5 सदस्यीय समितीकडून चौकशी होणार. प्राथमिकदृष्ट्या साखळी खेचणं हे अपघातामागील कारण, मात्र आग लागल्याची अफवा किंवा इतर काही कारणं होती का, समिती तपासणार. एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी. सुधारित दर केव्हा लागू होणार याबाबत अधिकृत घोषणा नाही. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. किमान तापमानामध्ये घट. पहाटेपासूनच शहरामध्ये थंडीचा जोर. 2 दिवसात कमाल तापमानातही घट होण्याचा अंदाज. लाऊडस्पीकरचा उपयोग करणं कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं कारवाईचे आदेश.